आता आपण पाहणार आहोत नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. याच्या अगोदर म्हणजे 2.4चे जेव्हा आपण एक्झाम्पल्स पाहिलेले होते तेव्हा मी तुम्हाला म्हणाली होती तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये असं उत्तर लिहायचं नाही आहे किंवा डायरेक्ट जर ते आपल्याला सांगितलेलं आहे सॉल्व द क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ अ फॉर्म्युला तर फक्त उत्तर काढा, उत्तर लिहा आणि प्रश्न संपवून टाका. इक्वल आहे, अनइक्वल आहे, करेक्ट आहे, नाही आहे, काहीही लिहू नका. पण मात्र नेचर ऑफ रूट्स जर का आपल्याला आले तर मात्र आपल्याला उत्तर लिहायचं आहे. या क्वेश्चनला आपल्याला मार्क आहे 1. मग आता नेचर ऑफ रूट्स आपण कसे ठरवायचे आहेत ते आपण बघूया. म्हणजे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेली आहे तर ती आपण बघूया म्हणजे आपल्याला कळेल की नेचर ऑफ रूट्स कसा आपल्याला मिळतो. तर आपला एक्झाम्पल 1 आहे. मी पुढचा प्रश्न डायरेक्ट वाचते, इक्वेशन वाचते, आपल्याला कसं सोडवायचा आहे ते बघूया आणि क्वेश्चन कसा येतो तो एकदा बघून घेऊया आपण. x² + 10x - 7 = 0. मग आपण काय केलेलं आहे, a, b आणि c ची व्हॅल्यू काढलेली आहे. a = 1, b = 10, c = -7. b² - 4ac या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे टाकलेलं आहे. मग आपला आन्सर आला आहे 10 होल स्क्वेअर - 4 × 1 × -7 म्हणजे 10चा स्क्वेअर आला 100, 4 7 28 -4 × -7 + 28, 28 1 28 म्हणजे आन्सर आला आहे +28 मीन्स 100 + 28 मीन्स आपला आन्सर आला आहे 128. आता सेकंड क्वेश्चन आपण बघूया. 2x² - 5x + 7 = 0. फॉर्म्युला वापरून किंवा आपण म्हणूया कंपेअरिंग विथ करून a ची व्हॅल्यू आलेली आहे 2, b ची व्हॅल्यू आलेली आहे -5, c ची व्हॅल्यू आलेली आहे 7. मग आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकलेलं आहे b² - 4ac -5 द होल स्क्वेअर -4 × 2 × 7 5चा स्क्वेअर किंवा -5चा स्क्वेअर आला आहे +25 -5 × -5 +5 5 25 -4 × 2 8 8 × 7 56 means -56. 25 - 56 answer is D = -31. D म्हणजे काय, डिटर्मिनंट आहे. आता आन्सर काय लिहायचं बघा. Therefore b² - 4ac is lesser than 0. Therefore the roots of the equation are not real. आपला जर का मायनस आन्सर आलेलं आहे तर काय लिहायचं आहे, नॉट रियल. रूट्स कसे आहेत, रियल नाही आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे त्याच्यामधलाच. x² + 2x - 9 = 0. कंपेअरिंग विथ x² + 2x - 9 = 0. a = काय आन्सर इथे काहीच नाही आहे म्हणजे 1 ॲक्टिव्हिटी बेस आहे, लिहून घ्या, सोडून घ्या. b = 2 आणि c = -9. आता आहे भरायचं b². Therefore b² - 4ac is equal to 2 the whole square -4 × 1 × -9. 2चा स्क्वेअर आला 4 मायनस ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. आत्ता 4 1 4 4 9 36. आन्सर आला आहे -36. 4 मायनस इन द रूट नाही, इन द ब्रॅकेट -36 म्हणजे झालेलं आहे 4 + 36 is 40. D = 40. Therefore b² - 4ac is greater than 0. Therefore the roots of the equation are real and unequal. रियल कधी नव्हतं आलं, नॉट रियल कधी आलेलं होतं, ज्यावेळेला मायनसमध्ये उत्तर आलेलं आहे. आणि रियल कधी लिहायचं आहे, जेव्हा प्लसमध्ये आन्सर आलेलं आहे.
आन्सर हे मोठं आलेलं आहे तर काय लिहायचं आहे, रिअल अँड अनइक्वल, म्हणजे काहीतरी दोन वेगवेगळे आपल्याला आन्सर्स मिळतील अशा प्रकारे लिहायचं आहे. त्यानंतर बघूया थर्ड एक्झाम्पल आपलं कसं आहे. इन द रूट 3x² प्लस 2 इन द रूट 3x प्लस इन द रूट 3 इक्वल टू 0. आता a इज इक्वल टू किती आलेलं आहे, इन द रूट 3. b इज इक्वल टू केलेलं आहे 2 इन द रूट 3. c इज इक्वल टू आलेलं आहे इन द रूट 3. b² मायनस 4ac इज इक्वल टू 2 इन द रूट 3 द होल स्क्वेअर मायनस 4 इंटू इन द रूट 3 इंटू इन द रूट 3. मग आता काय करूया, 4 इंटू 3 मीन्स 12 आलेला आहे आन्सर, मायनस 4 इंटू इन द रूट 3 इंटू इन द रूट 3 आन्सर आले इन द रूट 9 मीन्स आन्सर आलेला आहे 3 मीन्स 4 इंटू 3 मीन्स 12. 12 मायनस 12 इज इक्वल टू 0. देअरफॉर b² मायनस 4ac इज इक्वल टू 0. आता आन्सर काय लिहायचं आहे, देअरफॉर रूट्स ऑफ द इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. म्हणजे काय आन्सर आलेला आहे बाबा आपल्याला, फर्स्ट जो आहे तो जर का मायनस आला तर म्हणायचं आहे आर नॉट रिअल. जर का प्लसमध्ये आन्सर आलेलं आहे, आन्सर हे मोठं आलेलं आहे, पॉझिटिव्ह आले तर म्हणायचं रिअल अँड अनइक्वल. आणि जर का आन्सर इक्वल टू 0 आलेलं आहे, 0 आन्सर, तर म्हणायचे आर रिअल अँड इक्वल.